11 मार्च 1689 या दिवशी मुघल बादशाह औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची क्रूर हत्या केली होती। या पार्श्वभूमीवर 11 मार्च 2025 रोजी धर्मवीर शंभूराजांच्या स्मृती जागवणाऱ्या दिवसाचे औचित्य साधून प्रसिद्ध अभ्यासक, संशोधक आणि माजी पोलीस महानिरीक्षक डॉक्टर BG शेखर पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला। शंभूराजांच्या हत्येनंतरच्या काळातील मराठा सरदार औरंगजेब यांच्या लढाया, विशेषतः संताजी घोरपडे यांच्याविषयी डॉक्टर शेखर पाटील यांचा विशेष अभ्यास आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या क्रूर हत्येनंतर मराठी स्वराज्य बलाढ्य औरंगजेबाविरुद्ध किती पराक्रमाने लढले, या लढ्याचा इतिहास अतिशय रोमहर्षक आहे। या लढ्याची सूत्रे स्वीकारली ती महापराक्रमी संताजी घोरपडे आणि त्यांच्या शूर सहकाऱ्यांनी। सरदार संताजी घोरपडे यांनी आणि त्यांच्या तळपत्या पराक्रमाच्या गाथेने मला साथ घातली। त्याची परिणिती शूर सरसेनापती संताजी या पुस्तकाच्या लेखनात झाली, असे मनोगत सुरुवातीलाच व्यक्त करून डॉक्टर BG शेखर पाटील पुढे म्हणाले, 1683 ते 1694 पर्यंतच्या काळात मराठी सैन्य संताजीच्या नेतृत्वाखाली औरंगजेबाशी लढत राहिले हा इतिहास आहे। छत्रपती राजाराम महाराज जिंजीच्या किल्ल्यात वेढ्यात असतानाही मराठी स्वराज्याचे सर्व अर्थाने रक्षण आणि बलाढ्य शत्रूशी दोन हात अशी कामगिरी करणारे संताजी घोरपडे हे व्यक्तिमत्व मला सदैव साथ घालत राहिले। त्यातूनच त्या काळाविषयीच्या माझ्या संशोधनाला चालना मिळाली आणि शूर सरसेनापती संताजी या पुस्तकाचे लेखन घडले। आता लवकरच या पुस्तकावर आधारित रणधुरंधर संताजी हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे। उच्च दर्जाच्या सिनेमॅटोग्राफीसाठी प्रसिद्ध असलेले आणि विविध राष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी असलेले दिग्दर्शक अमोल गोळे हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली। चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरचे अनावरण या प्रसंगी करण्यात आले। या प्रसंगी दिग्दर्शक अमोल गोळे, डॉक्टर अनिरुद्ध आंबेकर, करणसिंह बादल, एकनाथ दुधे, आदित्य शेखर पाटील, निवृत्ती नवले तसेच घोरपडे घराण्याचे वंशज चंद्रहार घोरपडे आणि मानसिंग घोरपडे यांच्यासह अन्य घोरपडे कुटुंबीय उपस्थित होते। औरंगजेब बादशाह 5.5 लाखाची फौज घेऊन स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी ज्यावेळेस स्वराज्यावर चालून आला, तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची अकाली मृत्यू आणि 9 वर्ष 23 वर्षाच्या युवकाने ज्यावेळेस छत्रपती संभाजी राजे गादीवर आले तेव्हापासून 32 वर्षापर्यंत त्यांनी 9 वर्ष हे स्वराज्य लढवलं आणि औरंगजेबाला मुहतोड जबाब दिला। ठाई ठाई हेरीस आणलं, जेरीस आणलं आणि त्याच्यामुळं औरंगजेबाने कपटी डाव खेळून संभाजी राजांना पकडून त्यांची क्रूर हत्या केली। आजचा दिवस हा संभाजी राजांना आदरांजली वाहण्याचा, श्रद्धांजली वाहण्याचा दिवस आहे। प्रश्न इतिहासामध्ये हा होता की एवढा मोठा स्वराज्याचा राजा मारला गेला, ज्यांनी 9 वर्ष औरंगजेबाला जेरीस आणलं, अशा ह्या राजाच्या मृत्यूचा बदला कोणी घेतलाय की नाही। आणि त्याच्यावर मी 5 वर्ष संशोधन केलं, 8000 किलोमीटर फिरलो, ज्या ज्या ठिकाणी औरंगजेब आणि मराठ्यांच्या लढाया झाल्या त्या ठिकाणी गेलो आणि हे सगळं संशोधन करून 175 पुस्तकं रेफर करून त्याच्यानंतर माझं शूर सरसेनापती संताजी प्रतिशोध शंभूराजांच्या क्रूर हत्येचा हे पुस्तक मी लिहिलं। याच्यामध्ये शंभूराजांच्या हत्येचा बदला घेणारा अतिशय पराक्रमी शूर घोडेस्वारीमध्ये प्रावीण्य असलेले शूर सरसेनापती संताजी होते, ज्यांना राजाराम महाराजांनी मामलकात मदार, स्वराज्याचा आधारस्तंभ ही पदवी दिली होती। आणि मला आनंद होत आहे की ह्या माझ्या पुस्तकावरती आधारित फिल्म रणधुरंधर संताजी ही येते, त्याच्याबद्दल आनंद होतोय। कारण हा मराठ्यांचा इतिहास, हा मराठी माणसाचा इतिहास, हा मावळ्यांचा इतिहास हा सर्व घराघरात पोचला पाहिजे, हिंदुस्थानभर पोचला पाहिजे। कारण मराठ्यांनी पेशवेकालीन याच्यामध्ये आटके पार झेंडे आपण मराठ्यांनी लावलेले आहेत आणि ह्या याच्यामधनं मराठी माणसाचा इतिहास हा आटके पार पोहोचला पाहिजे, हा त्याच्या पाठीमागे उद्देश आहे। मला आनंद होत आहे की ह्या फिल्मद्वारे तो पोहोचेल। फर्जंद हा चित्रपट आला होता, दिग्पाल लांजेकरांचा अष्टकातला पहिला चित्रपट, तो खूप चांगला चालला, लोकांना आवडला। त्याच्यानंतर त्यांनी ते पुढचे पार्ट्स बनवायला सुरू केले, पण झालं काय, तो आवडला, तो पिक्चर चालला। मग तशी एक लाटच आली की छत्रपती शिवाजी महाराजांवर पिक्चर बनवण्याची एक लाट आली। बरेच जण येऊन ते पिक्चर बनवत गेले, काही त्यातले फेल गेले आणि दिग्पाल लांजेकरांनी जो एक ट्रेंड सेट करून ठेवला त्याच्यात हात धुतले गेले।
म्हणजे ते धुवायचा प्रयत्न केला. तर आता छावा चित्रपटाच्या ती जी लाट आली आहे आता, त्यात तुमचं हा पिक्चर त्याच्या मागे तुम्ही आता घोषणा केली आहे, तर काय त्याच्याशी काय संदर्भ आहे का? खूप चांगला प्रश्न विचारला. याच्यामध्ये कसं आहे की जे स्वप्न 7 वर्षापूर्वी पाहिलं की आपला जो इतिहास आहे, मराठ्यांचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास, या मातीतल्या मावळ्यांचा इतिहास हा दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे, अखंड हिंदुस्थानपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि हा इतिहास माहीत नाही आहे बऱ्याच लोकांना. संताजी धनाजी जर म्हटलं ना तर फक्त मोगलांच्या घोड्यांना पाण्यात दिसणारे ते संताजी ते धनाजी, याच्या पलीकडे माहीत नव्हतं, मला सुद्धा माहीत नव्हतं. परंतु ज्यावेळेस अभ्यास केला, संशोधन केलं, त्याच्यानंतर अरे एवढा मोठा अफाट पराक्रम केला या वीरांनी, संताजींनी असेल, त्यांच्या बाजूने बाबूराव पवार असतील, महाकाजी असतील, त्यानंतर देवकते असतील, त्याचबरोबर कोकणबा असेल, धनाजी जाधव असतील, ह्या वीरांनी किती मोठा प्रचंड पराक्रम केला आहे. आणि तो मधली जी फळी आहे, मधला जो इतिहास आहे तो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज आपला आराध्य दैवत आहे. संभाजी महाराज एक कर्तृत्ववान जबरदस्त राजे होऊन गेले, धडक बनवण्याची त्यांची हिंमत होती. आणि अशा याच्यामध्ये हा जो इतिहास आहे तो सगळ्यांच्या समोर यावा. आपलाच इतिहास आपण नाही मांडावा तर कोणी मांडावा. माझा पुस्तक लिहिण्याच्या पाठीमागे कुठलाही पिक्चर बनवण्याचा उद्देश नव्हता आणि यापुढे नसणार आहे. परंतु हा इतिहास सर्वसामान्यांपर्यंत घरोघरी पोहोचणं गरजेचं आहे. महाराष्ट्राच्या भूमीत आपण जन्मलो, आपल्या महाराष्ट्राच्या भूमीचा हा लौकिक आहे, हा स्वाभिमान आहे, हा सगळीकडे पोहोचला पाहिजे. म्हणून कदाचित ह्या मंडळींनी आपल्याला हे पण सांगायला मला आवडेल की मी दिल्लीला होतो आणि दिल्लीला काही लोक, काही प्रोड्युसर, काही डायरेक्टर मला शोधत दिल्लीला आले होते, सर तुमचं पुस्तक द्या. पण मी म्हटलं जिथं चांगल्या रीतीने त्याचं प्रोजेक्ट होईल, कमर्शियल अँगल त्याच्या पाठीमागे बिलकुल नाही आहे, फक्त हा घरोघरी पोहोचवणं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. दिग्दर्शक अमोल गोळे म्हणाले, ऐतिहासिक चित्रपट करताना वातावरण निर्मिती, पेहराव, तत्कालीन वास्तू आणि वस्तू यांना सर्वाधिक महत्त्व असते. हे मी मंगल पांडे, पावनखिंड या ऐतिहासिक चित्रपटांसाठी काम करत असताना शिकलो आहे. रणधुरंधर संताजी चित्रपटाचे दिग्दर्शन करताना हा अनुभव माझ्या उपयोगी पडेल. सुमारे वर्षभराच्या काळात हा चित्रपट रसिकांसमोर येईल असा आमचा प्रयत्न राहील, असेही अमोल गोळे यांनी यावेळी नमूद केले. मी फार लकी समजतो स्वतःला, कारण एक अतिशय वेल रिसर्च पुस्तक, सर्वांगाने वेल रिसर्च पुस्तक मला ही कलाकृती घडवायला मला त्याचा आधार मिळालेला आहे. आणि ज्यांच्याबरोबर माझं आधीपासूनच असोसिएशन आहे असे प्रोड्युसर्स माझ्याबरोबर आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शंभूराजांच्या क्रूर हत्येचा जो बदला मराठ्यांनी घेतला होता, ज्याच्याबद्दल फार काही वाच्यता नाही आणि काही गोष्टी आहेत बाहेर. म्हणजे बोललं जातं की संताजीने औरंगजेबाचा कळस कापून आणला. तर गंमत म्हणजे त्यामागचे जे फॅक्ट्स आहेत, तो जो माझ्या मते जगाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा सर्जिकल स्ट्राईक तो होता. 3.5-4 लाख सैन्याच्या मध्ये एक वेडा 400-500 मावळे घेऊन घुसला आणि तो नुसता गेला नाही आतमध्ये, तो पार औरंगजेबाच्या अंतकक्षापर्यंत पोहोचला. आणि मग जो घडला तो इतिहास होता. तर इतकी कमालीची आणि रंजक गोष्ट सांगायचा मला चान्स मिळतोय आणि सुवर्ण संधी आलेली आहे माझ्याकडे, तर ती मी कधीच वाया जाऊ देणार नाही. आणि मी सगळ्यांचे आभार मानतो, माझे प्रोड्युसर्सचे, सरांचे, की त्यांनी मला ह्या गोष्टीला मला दिग्दर्शक म्हणून मला पात्र समजलं, मला चान्स दिलाय. तर मी नक्कीच त्याचं सोनं करीन. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.